नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत? मस्तच ना, माझ्या छान छान व्हिडिओ पहा. हे बघा, आज संध्याकाळच्या भाजीला काय बनवायचं. इथं मस्त असे सुके बोंबील घेतलेले आहेत, पाहू शकता. आणि अगदीच पाण्यात भिजत घातलेत. अगदीच 5-1 मिनटं भिजत घातले की अगदी छान पद्धतीने हे बोंबील अगदीच मस्त सापाशे होतात बरं का. आणि इथं काढले अगदीच सिक्रेट वाटण. हे कोथिंबीर, कांदा, लसूण, काळे तीळ, धणे, पुन्हा खोबरं घातले आणि सफेद तिळही थोडे घातलेत पहा. खरंच मैत्रिणींनो, हा जर मसाला वाटून घातला तर आपली भाजी एकदमच भन्नाट होते. इथं घरातले बेसिक मसाले घेतात. मटण मसाला, धना पावडर घेतलेली, हळद घेतलेली, पाहू शकता, मीठही घेतले, थोडासा घरातला मसालाही सुद्धा घेतलेला आहे, तिखट. चला आता हे संपूर्ण वाटण आपण वाटून घेऊया. अगदीच माहीम असं हे वाटण वाटून घ्यायचं मैत्रिणींनो. आणि हे संपूर्ण मसाले जर घातले ना तुम्ही, तर खरंच भाजी खूप छान होते. चवीला बी खूप अप्रतिम अशी लागते आणि चवच खूप छान लागते बरं का. चला मग आता हे वाटण आपण संपूर्ण एका बाउलमध्ये ओतून घेऊया आणि अगदीच माहीम असं वाटून घेऊया. हे बघा, माहीम वाटून घेतलेलं आहे वाटण मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे बोंबीलसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित असे साफ करायचे आहेत बरं का. आणि अशा आधी धुवून घेतले की त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं इथं बाजरीचं पीठ घेतलं आहे पहा प्लेटीमध्ये, तुम्हाला तेही दिसत असेल. त्यानेसुद्धा आपल्याला हे बोंबील साफ करायचे की पूर्ण हा वास निघून जातो बरं का मैत्रिणींनो. वास हा कसाच राहत नाही. आणि बोंबील चांगले भिजले की त्याची राहिलेली शेपटं वगैरे हे सुद्धा संपूर्ण निघतं बघा. आता चला पुन्हा एकदा आपण धुवून घेऊया ह्या पिठाने चोळून घेतलेले बोंबील. बोंबलाचा रस्सा म्हणजे अगदीच खायला अप्रतिम. अगदी चुरून मुरून भाकरी खाता येतात असा हा रस्सा होतो. मग खायला बी चमचमीत. अर्धी भाकर खाणारासुद्धा एक भाकर खाणार मस्तपैकी त्या रश्श्यामध्ये चुरून. चला इथं त्यात तेल टाकले कढईत. तेल हे तुमच्या आवडीने टाका मैत्रिणींनो. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे हे बोंबील. बोंबील अगदी छान पद्धतीने फ्राय करून घ्यायचे बरं का. तुम्ही जेवढे फ्राय करसान ते बोंबील तेवढेच छान लागणार, अप्रतिम लागणार. पहा बरं, अगदी छान असे फ्राय व्हायला लागल्यात हे बोंबील. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे जे आपण मसाले, मीठ वगैरे सगळं घेतलेलं, हे संपूर्ण बेसिक मसाले टाकून द्यायच्यात. अगदी छान पद्धतीने ते बोंबील त्याच्यात परतून घ्यायचे बरं का मसाल्यात. म्हणजे काय, आपण मीठही टाकले, चवही अप्रतिम लागते मग त्या बोंबलाला. चला आता जे वाटण वाटलं आहे ते सुद्धा आपण टाकून देऊ. पूर्ण वाटण आणि ते मिक्स करून घेऊया पहा मैत्रिणी. छान पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं की तेलही असं मस्तपैकी असं सुटलं पाहिजे आपल्या वाटणाला. त्याच्यानंतर आपल्याला किती भाजी करायची त्याच्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकता. हा बोंबील रस्सा खूप छान लागतो पहा. भाजीला काय नसलं की असे बोंबील घ्यायचे, मस्तपैकी चिरायचे आणि अशी भन्नाट अशी रेसिपी बनवायची. अगदी साधी सोपी गावरान पद्धतीने ही बोंबलाची भाजी आपली तयार होते. पहा आता 5-1 मिनटं उकळून द्यायचं आणि पुन्हा आपल्याला बघायचे. मस्तपैकी तर्री येते त्याला, पाहू शकता. छान अगदी भाजी झालेली आहे मैत्रिणी. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच संगीता किचन रेसिपीला एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा. तुम्ही कुठून बोलता ते सुद्धा सांगा मैत्रिणी मला कमेंट बॉक्समध्ये. आणि पहा अगदी छान भाजी झाली. चला मैत्रिणी, आपण उद्या भेटूया. बाय.